नालेसफाईच्या नावाखाली वसई विरार महापालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केला आहे. 36 लाख रुपये किमतीच्या मशीनसाठी 38 लाख रुपये भाडे देण्यात आल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र यावर पालिकेने सर्व आरोप फेटाळले आहेत. ओमकार कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून 38 दिवसांसाठी नालेसफाईसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने मशीन भाड्याने घेतली होती. मात्र त्या मशीनची बाजारभावातील किंमतच कमी असल्यानं हा व्यवहार संशयास्पद असल्याचं मनोज पाटील यांनी म्हटलं आहे. त्या मशीनची बाजारभाव किंमत 36 लाख रुपये असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच नालेसफाईच्या कामात गाळ काढण्याच्या प्रमाणाऐवजी मशीनच्या कामाच्या तासांवर देयके देण्याची पद्धत चुकीची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सफाईच्या बाबतीत अनेक गोष्टींचा उल्लेख केला, अनेक गोष्टी त्यांनी मांडल्या आणि त्याच्यामध्ये की नालेसफाईचा एकूण नालेसफाईनं कशा पद्धतीने पैशाची लूट होते त्याच्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल दिलं की बाबा त्या एका कंपनीला ती त्याची भाड्याने घेतलेली जी मशीन होती त्या मशीनचं भाडं 38 दिवसासाठी 38 लाख रुपये दिलं, पण त्या प्रत्यक्षात त्या मशीनची किंमत आहे 36 लाख रुपये मार्केट व्हॅल्यू. त्यामध्ये त्यांनी तुम्ही तासावारी भाडं देण्याऐवजी किती क्युबिक मीटर गाळ काढला त्या क्युबिक मीटर गाळाच्या अनुषंगाने तुम्ही पैसे द्यावेत जेणेकरून ॲक्च्युअलमध्ये पैसे जाईल. दरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आरोप फेटाळले आहेत. हा विषय 2019-20 मधील असून ऑपरेटरचा पगार, इंधन आणि देखभाल खर्च यामुळे भाडे अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच हा निर्णय स्थायी समितीच्या मंजुरीनंतरच घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. वृत्तपत्रात जे आलेलं आहे त्याचं आम्ही आता प्रसिद्धीपत्रकही काढलेलं आहे. जो आरोप आहे तो 2019-20 साली ऑडिटने एक पॉईंट काढला होता की 36 लाखाचं जे आहे ती मशिनरी विकत घेतली असती तर 38 लाख खर्च करण्याची गरज नव्हती. 36 लाखामध्ये मशिनरी घेतली असती ती महानगरपालिकेच्या मालकीची झाली असती. कमिशनरांनी फाईलमध्ये जे लिहिलेले आहे त्याला पूर्ण स्थायी समितीची रितसर मान्यता घेऊन हे काम केलेलं आहे. महानगरपालिका त्याच्याप्रमाणे ऑडिट डिपार्टमेंटला कळवेल की आम्ही असं या कारणासाठी असा खर्च केलेला आहे. ऑडिट डिपार्टमेंटने ते मान्य केलं तर विषय संपतो.